श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन येत आहे, तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसाचे पारायण कसे करायचे किंवा पारायणाची सुरुवात कशी करावी, त्याचा संकल्प कसा करावा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पारायण काळात उपवास करावा का नाही, त्याची मांडणी कशी करावी, त्याचे काय काय नियम आहेत, ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त अनेक भक्त श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसाचे पारायण करतात. खाली पारायणाची सुरुवात कशी करावी, त्याचा संकल्प कसा करावा, त्याचे काय काय नियम आहेत, त्यांचा उपवास कसा करावा, ही संपूर्ण माहिती दिली आहे. चला तर सुरुवात करूया. पारायणाची सुरुवात कशी करावी या मुद्द्यावरून. प्रकट दिन किंवा कोणताही शुभ दिवस निवडून त्यापासून पारायणाला सुरुवात करावी. त्यासोबतच सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. घरातील देवघर किंवा स्वच्छ ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी. त्यासमोर एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यावर तांब्याचा कलश म्हणजेच कळसामध्ये पाणी, फुलं, हार, अगरबत्ती किंवा धूप आणि त्यासोबतच तूप किंवा तेलाचा दिवा घ्यावा. दिवा लावून ठेवावा आणि त्यासोबतच पारायणाला नैवेद्य म्हणून साखर, खीर किंवा एखादं फळ तुम्ही ठेवू शकता. प्रथम गणपती पूजन करायचं आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थाची पूजा करायची. ओम श्री स्वामी समर्थ हा जप करून पारायणाची सुरुवात करायची. आता मी तुम्हाला सांगणार आहे संकल्प कसा करावा. पाण्याचा तांबा हातात घेऊन किंवा उजव्या हातात पाणी घेऊन आपण संकल्पाचा मंत्र म्हणायचा आहे. संकल्प मंत्र म्हणताना स्वतःचं नाव त्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजेच मी सोनुप्रिया माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि श्री समर्थ महाराजांच्या कृपेकरिता आजपासून श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे 21 दिवसाचे पारायण श्रद्धेने व नियमाने करीत आहे. हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, हीच स्वामीचरणी प्रार्थना. त्यानंतर हातातील पाणी खाली सोडायचं आहे. पारायण करताना दररोज नियमाने एकाच वेळी वाचन करणे उत्तम असेल. शक्य असल्यास सकाळी वाचन करावे. ग्रंथातील अध्याय 21 दिवसात पूर्ण होतील अशा क्रमाने आपल्याला अध्याय वाचायचे आहेत. वाचन करताना दिवा लावायचा आहे. त्यासोबतच त्याआधी स्वामींचा जप करायचा आहे आणि वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. पारायणाची मांडणी करताना आपल्याला एका चौरंगावर किंवा पाटावर एक स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आहे. त्या मध्यभागी स्वामी समर्थांची फोटो ठेवायची आहे किंवा स्वामी समर्थांची मूर्तीही ठेवलात तरी चालेल. त्यासमोर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ ठेवायचा आहे. त्याच्या उजवीकडे दिवा लावायचा आहे आणि डावीकडे पाण्याचा कळस ठेवायचा आहे आणि त्यामध्ये फुलं आणि तुळशीचं पान किंवा तुळशीची पानेही टाकू शकतात. पारायण करताना काही नियम आहेत. म्हणजेच दररोज स्नान करून वाचन करावे. सात्विक आहार घ्यावा. राग, वाद, खोटे बोलणे हे सर्व गोष्टी टाळाव्यात. शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळावे. मांसाहार व मद्य पूर्णपणे टाळावे. रोज ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. पारायण करत असताना उपवास करावा की नाही हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. अनेक भक्त गुरुवारचा उपवास तर करतातच, पण पारायण चालू असताना तुम्ही उपवास केलात तरी चालेल किंवा सात्विक आहार घेतात म्हणजेच फळाहार किंवा साधं जेवण. पारायण पूर्ण झाल्यावर स्वामींना 21व्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी पारायण पूर्ण होईल त्या दिवशी स्वामींची विशेष पूजा करा, आरती करा आणि नैवेद्यामध्ये खीर, पुरणपोळी, शेवया इत्यादी वस्तू वापरून तुम्ही स्वयंपाक दाखवू शकता, म्हणजेच नैवेद्य दाखवू शकता. शक्य असल्यास तो प्रसाद इतरांनाही वाटा आणि स्वामींचे नामस्मरण करा. पारायण करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजेच श्रद्धा आणि सातत्य आणि स्वामीवरील विश्वास. जर तुम्हाला हवा असल्यास 21 दिवस 11 माळी जप ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. अक्कलकोटचे परमेश्वर स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात.
त्यांच्या कृपेने भक्तांच्या अनेक अडचणी दूर होतात असे मानले जाते. त्यामुळे अनेक भक्त श्रद्धेने श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करतात. पारायण म्हणजे एखाद्या पवित्र ग्रंथाचे नियमपूर्वक आणि श्रद्धेने वाचन करणे. भक्त आपल्या मनातील इच्छा, आपल्या आकांक्षा, घरात सुख समृद्धी नांदावी, संकटे दूर व्हावीत यासाठी पारायण करतात. स्वामी समर्थांचे पारायण केल्याने भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. पारायण कोणत्याही दिवशी सुरू करता येते, पण एखादा दिवस शुभ मानला जातो. म्हणजेच गुरुवार, पौर्णिमा, स्वामी समर्थ प्रकट दिन, दत्त जयंती असे दिवस मानले जातात. पारायण केल्याने अनेक पुण्य मिळते, म्हणजेच आपल्या पापांची शुद्धी होते असेही मानलं जातं. मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वासाने केलेले पारायण भक्तांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.